आता सगळ्यात पहिल्यांदा पॅकेज म्हणजे काय हे बघूया. बॉक्स आहे. तर हे Amazonचं जेव्हा आपल्याला पार्सल येते तेव्हा आपण हे असं येते बॉक्समध्ये, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन असते किंवा काय जे आपली ऑर्डर असेल ती होते, ठीक आहे. तर हे काय झालं पॅकेज किंवा पार्सल झालं. तर हे असं पॅकेज ज्याला की आपण काहीतरी इन्फॉर्मेशन किंवा काहीतरी वस्तू पॅक करून ठेवलेली वस्तू म्हणजे पॅकेज, ठीक आहे. तर आपण काय करणार त्याच्यामध्ये की आपण जे आता स्ट्रिंग बफर क्लास बघितला किंवा स्ट्रिंग क्लास बघितला, तर हे कुठल्या तरी पेटीमध्ये बंद आहे. आपण त्याला स्ट्रिंगला आपल्याला इम्पोर्ट करावं लागत नव्हतं कारण ते ऑलरेडी डिफाईन्ड होतं, ठीक आहे. पण ते कुठेतरी सेव्ह आहे. म्हणजे ह्याचा हे स्ट्रिंगचे जेव्हा आपण मेथड वापरणार, जेव्हा हे डॉट लेंथ वापरणार, आपण str डॉट लेंथ वापरणार, त्यावेळेस त्याला कसं कळणार की नेमकं काय करायचंय. आपल्याला माहिती की लेंथ म्हणलं कॅरेक्टर, टोटल कॅरेक्टर्स किती आहेत. आता एबीसी मध्ये टोटल कॅरेक्टर किती आहेत हे कळण्यासाठी आपण ही वापरणार मेथड. पण त्याला कसं कळणार की याचा अर्थ काय किंवा ही मेथड कुठे डिफाईन झाली किंवा कुठे डिक्लेअर झाली. तर मग हे सांगण्याचं काम पॅकेज करणार. पॅकेज मध्ये ही सगळी माहिती स्टोअर करून ठेवली की स्ट्रिंग क्लास आहे, ह्याच्या ह्या मेथड्स आहेत आणि ही मेथड कॉल केली की हे काम कर. जर रिव्हर्स मेथड कॉल केली तर स्ट्रिंग बफरच्या पॅकेज मध्ये जाणार, त्या पॅकेज मध्ये ती मेथड कॉल करणार, असं, ठीक आहे ना. आता एक्झाम्पल म्हणलं तर आपण हे स्ट्रिंग मेथड कुठं, स्ट्रिंग क्लास कुठं होता, जावा डॉट लँग पॅकेज मध्ये. हे जावा डॉट लँग म्हणजे हे एक म्हणजे फाईल म्हणजे फोल्डर सारखं आहे. पहिल्यांदा जावा मध्ये जा, त्यामध्ये लँग म्हणून एक फोल्डर आहे, तिथं मध्ये हे क्लास भेटेल तुम्हाला, स्ट्रिंग भेटेल किंवा स्ट्रिंग बफर, दोन्ही पण सेमच आहे ना, एकाच ह्याच्यामध्ये ना ते दोन्ही पण, ठीक आहे. आता आपण अजून एक बघितलं होतं की स्कॅनर बघितलं ना, स्कॅनर क्लास. जेव्हा आपण स्कॅनर वापरतोय त्यावेळेस आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं. काय इम्पोर्ट करावं लागतं, त्यांचा जो काही डेटा जे क्लास आहे हा स्कॅनर क्लास आपल्याला इम्पोर्ट करावा लागतोय. तर ते इम्पोर्ट करण्यासाठी आपण कसं लिहित होतो, इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्टार किंवा स्कॅनर. जर आपल्याला स्कॅनर क्लास पाहिजे असेल तर डायरेक्ट आपण स्कॅनर लिहिणार, ठीक आहे. स्टार जर सगळेच आपल्याला क्लासेस पाहिजे असतील तर स्टार लिहिणार. तर हे जे आपण पाथ दिलोय हा फोल्डरचा पाथ आहे. जावा मध्ये जाणार, पुन्हा युटिल मध्ये जाणार आणि पुन्हा त्यामध्ये जो स्कॅनर क्लास आहे त्याला आपण इम्पोर्ट करणार, ठीक आहे. आता हे जावा डॉट युटिल हे पॅकेजचं नाव आहे आणि हे स्कॅनर क्लासचं नाव. जर ह्या पॅकेज मधले सगळे क्लास पाहिजे असले तर आपण कसं म्हणणार, जावा डॉट युटिल डॉट स्टार म्हणून. ह्या पॅकेज मध्ये सगळे क्लासेस आणि इथं फक्त ह्या पॅकेज मध्ये हा स्कॅनर क्लास आपण इम्पोर्ट करतो, ठीक आहे. आता सिमिलर मध्ये आता हे सगळे जावा डॉट लँग हे सगळे बिल्ट इन पॅकेज असेल, म्हणजे ऑलरेडी डिफाईन्ड आहेत, हे आपण काय नवीन तयार करत नाही. पण समजा आपण एखादा क्लास केला की माय पीपल, एक नवीन क्लास आपल्याला तयार करायचा, ह्याचं नाव आपण म्हणजे डिक्लेअर केलं, ह्याचा स्कोप पब्लिक स्कोप तयार, पब्लिक माय पीपल. आणि त्यामध्ये आपण काही मेथड तयार केल्या, समजा गेट नेम किंवा जे काय असतील ते, म्हणजे लोकांचे नाव घ्यायचे, नंबर घ्यायचे, मोबाईल घ्यायचे, काय घ्यायचं. तर हा आपण क्लास तयार केला. तर हा क्लास आपण तयार केला, पण आपलं म्हणजे मला माहिती की हा कुठे आहे क्लास, पण बाकी कोणालाच माहिती. त्यामुळे ह्याला कुठेतरी लोकेशनला सेव्ह करून ठेवावं लागेल आपल्याला, ठीक आहे. तर मी काय करणार सुरुवातीला की ह्याला सांगणार की हा जो क्लास आहे तो म्हणजे जिथं हे असेल जावा डॉट आपण नवीन नाव तयार करू की जावा डॉट एरिया डॉट मध्ये आपण हा माय पीपल क्लास आपण टाकणार आहे समजा, ठीक आहे ना. तर मग हे आपल्याला सांगावं लागेल की ह्याला कुठं ठेवायचं. पण जे बिल्ट इन आहे ते त्यांना सांगावं लागत नाही. आता हे प्री डिफाईन्ड आहे समजा, ह्याला तर आपल्याला लिहायची गरज नाही. पण जे बाकीचे आहेत समजा हे स्कॅनर क्लास आहे, डेट आहे, मॅथ आहे, समजा ते बाकीचे जे क्लास आहेत तर ते ऑलरेडी डिफाईन करून ठेवलेले आहेत आणि त्यांचं पॅकेज पण फिक्स नेम फिक्स आहे. म्हणजे आता जेव्हा आपण कुठल्या पण पीसी मध्ये गेलं तरी आपल्याला हे नाव जर हे केलं आपण जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर, त्या सगळ्या पीसी मध्ये ते सेमच काम करणार. कारण जे आपण सुरुवातीला जे डाउनलोड केलं असतं जावा त्याच्यामध्ये म्हणजे ऑलरेडी डिफाईन्ड मध्ये क्लास, ठीक आहे. आता हे प्री डिफाईन केले त्यामुळे ह्याला बिल्ट इन म्हणायचं, म्हणजे अगोदरच हे डिफाईन केल्यामुळे बिल्ट इन आणि पॅकेजेस आणि क्लासेस आपण हे बघणार. आपण
आता जर समजा जे बिल्ट इन नाहीत, समजा आता हे नवीन तयार केलं तर हे पण आपण बघू नंतर, पण जे ऑलरेडी प्रेझेंट ते आता सध्या बघणार आहोत. ठीक आहे. आता जे ऑलरेडी प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये मग त्यांनी क्लासेस नेम पण, म्हणजे क्लासेस स्कॅनर क्लास आहे, डेट क्लास आहे, मॅथ क्लास, हे क्लासेस पण त्यांनी ऑलरेडी डिफाईन करून ठेवलेले आणि त्यांच्या मेथड्स पण डिक्लेअर करून ठेवलेले आहेत. म्हणजे आपल्याला आता काहीच करायचं नाही, फक्त बघायचं की हा क्लास आहे, त्याच्या मेथड्स आहेत आणि त्यांचं काम काय आहे, की हे मेथड कॉल केल्यानंतर काय होणार किंवा दुसरा क्लास घेतल्यानंतर काय होणार असं. ठीक आहे. तर आपण वन बाय वन लिहून घेऊ. हेडिंग टाकली का बिल्ट इन पॅकेजेस, त्याच्या खाली टाकायचं पॅकेज म्हणून एक सब हेडिंग टाकू, पॅकेज. Package is a container. Package is container Packages container containing information about information about classes classes and interfaces. Interface. आता हे क्लास आणि इंटरफेस माहिती आहे का काय? क्लास माहिती, इंटरफेस हे क्लास आणि इंटरफेस जवळपास म्हणजे सारखेच आहेत, फक्त जेव्हा आपल्याला क्लॅरिटी माहिती आहे की हे आपण म्हणजे नेमकं नक्की काय करतोय, जेव्हा माहिती असते तेव्हा आपण त्याला क्लास म्हणणार. आणि इंटरफेस मध्ये सगळं असं रॅन्डम की असं काहीतरी करू, म्हणजे फिक्स नाही की नेमकी काय करू. आता ह्याच्यामध्ये माहिती आहे आपल्याला, समजा स्ट्रिंग आहे तर ह्याला लेंथ म्हणलं की आपल्याला माहिती की फिक्स लेंथच कॅल्क्युलेट करायची आपल्याला. पण असं डोक्यात आलं आपण असं एखादं फंक्शन करू ज्याच्यामध्ये वन बाय वन आपण कॅरेक्टर अदलाबदली करू, असं म्हणजे काहीतरी इंटरचेंज करू, असं काहीतरी करू. तर मग आपल्या डोक्यात आहे ते पण क्लिअरिटी अजून नाही आपल्याकडे. तर असं काय म्हणणार की एक नाव देऊ, जस्ट सपोज आपण की वन बाय वन रिव्हर्स. आता हे असं ऍक्च्युअल नाही काही, पण हे आपले आयडिया समजा ह्याच्यामध्ये आपण काय अजून सांगितलं पण नाही की काय करू म्हणून. एक जस्ट आयडिया आली, आपण ती मांडली आणि त्याला एक इंटरफेस म्हणून एक असं असते ना, जोपर्यंत आपली आयडिया रफ वर्क असते ना, की जोपर्यंत क्लॅरिटी येत नाही तोपर्यंत एक ते व्हाईट बोर्ड असतात कंपनीमध्ये की काय असतं ते ब्रेन स्टॉर्मिंग, ऐकलं का ब्रेन स्टॉर्मिंगचं नाव? म्हणजे ब्रेन स्टॉर्मिंग झाली, मला हे सुचलं की मी असं लिहून टाकलं अशा टाईपमध्ये. मग ते माइंड मॅपिंग कसं ना, म्हणजे ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे असं रॅन्डम आयडिया आल्यात की त्याचा काही संबंध नाही, पण असे सुचलं की ते लिहून टाकलं. आता एक कलाकार ते असतात एखादे गाण्याचे किंवा जे क्रिएटिव्ह फील्ड मध्ये, ते जेव्हा असं सुचलं की असं काहीतरी लिहून टाकतात की नंतर आठवलं म्हणजे विसरून गेलं तर किंवा राहून गेलं तर अशा टाईप मध्ये, मग ते त्याला ब्रेन स्टॉर्मिंग म्हणते. तर मग असं जेव्हा असं आपल्याला माहित नसतं की क्लिअरिटी काय, पण एक आयडिया तर आली, तर मग ती आयडिया लिहिण्यासाठी मग हे असे इंटरफेसेस वापरतात. ठीक आहे ना. क्लासेस आणि ते जवळपास सेमच आहेत. त्यामुळं हे जर आपल्याला एखादं म्हणजे इंटरफेस असेल किंवा क्लास असेल, आता हे इनहेरिटन्स झाले का तुम्हाला पायथॉन मध्ये, तर त्या ठिकाणी आपण वापरणार दोन्ही पण गोष्टी. ह्याचे काही म्हणजे ह्याचे काय फायदे आहेत, काय ह्याचे फायदे आहेत असे. ठीक आहे. तर हे दोन ठिकाणी आपण बघणार. हे दोन्ही पण पॅकेज मध्ये डिक्लेअर केलेलं असतं. पॅकेज म्हणजे फक्त आपलं क्लासेस आणि हे सगळं गोळा करायचं आणि त्याला एक नाव द्यायचं पॅकेज. मग जेव्हा आपल्याला क्लासेस वापरायचे असणार त्यावेळेस आपण काय करणार, त्या पूर्ण नाव देणार त्या पॅकेजचं. आणि इंटरफेस म्हणजे फक्त एक आयडिया असते ना, काय माहिती नसतं क्लास. हा, म्हणजे इंटरफेस म्हणजे एक आयडिया, समजा क्लासेस सारखी आयडिया, पण अजून क्लॅरिटी नाही, त्याच्यामध्ये मेथड डिक्लेअर केल्या नाहीत, फक्त आयडिया स्टेज मध्ये. ठीक आहे. आपण ते डिटेल मध्ये बघणार, पण सध्या एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालतं. सर ते असं बोलतात पीसी वरती हे सगळे इंटरफेस आहे, ते काय असतं? ते युजर इंटरफेस असते. म्हणजे युजर इंटरफेस म्हणजे कसं, UI. हा UI म्हणजे हा युजर आहे समजा आणि हे मागचं बॅक एंड समजा. तर हा युजर इंटरॅक्ट करतोय आणि हे माहिती प्रोव्हाइड करतोय, तर मग हा मधला इंटरफेस म्हणजे मधला माणूस असा टाइप मध्ये. ओके. तसा टाइप.
ठीक आहे. तर हे लिहिलं का हेडिंग पॅकेजचं झालं ना? हा package. त्यानंतर आपण नंबर 1 टाकू जावा डॉट युटिल पॅकेज. जावा डॉट युटिल पॅकेज तर त्याच्यामध्ये खाली लिहायचं जावा डॉट युटिल हॅज मेनली 3 क्लासेस. त्याच्यामध्ये नंबर 1 टाकायचं स्कॅनर, नंबर 2 डेट आणि नंबर 3 मॅथ. आता हे तिन्ही क्लासेसचे नाव ऐकले तुम्ही. हो. स्कॅनर कधी वापरणार आपण क्लास? जेव्हा आपल्याला एखादी इन्फॉर्मेशन घ्यायची आहे युजर कडून. जर युजर आपल्याला स्ट्रिंग पास करत असेल, अशी स्ट्रिंग पास करत असेल तर आपल्याला स्ट्रिंग किंवा कुठली पण व्हॅल्यू नंबर किंवा जे काय असेल ते, तर ते घेण्यासाठी आपण स्कॅनर क्लास वापरणार. ठीक आहे. एखादा डेटची व्हॅल्यू असली तर डेट क्लास वापरणार. आणि मॅथचे ऑपरेशन्स असतात, आता खूप सारे ऑपरेशन आहेत, आपण 1 बाय 1 बघू. पण जेवढे काही मॅथचे ऑपरेशन आहेत, हे प्लस म्हणजे ऍडिशन करायचं असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन किंवा मॉड पण ऑपरेटर आहे ना. मॉड काय करते? रिमाइंडर करते. आणि बाकी ते लॉग, ते सगळे असे खूप सारे फंक्शन, म्हणजे आपले जे ऑपरेशन्स आहेत सगळे मॅथचे, ते सगळे कोण करणार? हे मॅथ क्लास करणार. आपण ते डिटेल मध्ये बनणार आहेत. ठीक आहे. अगोदर आपण सगळ्यात पहिल्यांदा स्कॅनर बनणार आहेत. नंबर 1 टाकू आपण स्कॅनर क्लास. Scanner class is used to scanner class is used to scanner class is used to collect the data. Scanner class is used to collect the data or to take input from the user. Collect the data or to take input from the user. In console. ठीक आहे. तर आता जेव्हा आपण प्रोग्राम रन करणार, हे ब्लॅक विंडो येते ना, किंवा टर्मिनल वर पण चालते की आपण असं म्हणतो एंटर नंबर असं करतो ना. तर मग इथं जे आपण व्हॅल्यू टाकणार, समजा 18 टाकलं, तर ही व्हॅल्यू घेण्याचं काम हे स्कॅनर क्लास करणार. त्यासाठी आपण काय करणार? सुरुवातीला ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागणार स्कॅनरचं. ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी काय करावं लागणार? आधी स्कॅनर क्लास इम्पोर्ट करावं लागणार. आणि ते कुठून करणार आपण? ह्या पॅकेज मधून आपण इम्पोर्ट करणार. सुरुवातीला स्कॅनर, त्याला नाव देणार समजा SC इक्वल टू, हे न्यू कीवर्ड कशासाठी वापरणार? नवीन रेडी करायला क्लास. न्यू ऑब्जेक्ट तयार करणार. ऑब्जेक्ट काय तयार करणार? ह्या नावाचा करणार. आणि ऑब्जेक्ट कोणत्या क्लासचा करणार? तर ह्या क्लास. सर क्लास रेडी करायला न्यू कीवर्ड नाही यूज करत. क्लास रेडी करायची गरज नाही, क्लास ऑलरेडी डिफाइंड आहे. अच्छा. न्यू काय करणार? क्रिएट करणार. क्रिएट काय करणार? ऑब्जेक्ट करणार. ऑब्जेक्ट कशाचा? ह्या क्लास, स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट तयार. आता इथं सिस्टीम डॉट इन करणार आपण आणि सिम्पल. तर हा ऑब्जेक्ट क्रिएट होणार. स्कॅनर क्लास आपल्याला कॅश करायला क्रिएट करायला नाही ना, काही करणार, ते ऑलरेडी डिफाइंड आहे. फक्त त्याला आपण इम्पोर्ट करणार. इम्पोर्ट करणार जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर. मग स्कॅनर क्लास आला. स्कॅनर, न्यू स्कॅनर आपण तयार केला. आता ह्या ऑब्जेक्टचा वापर करून आपण इनपुट घेणार. SC डॉट असं करून इथे मेथड वापरणार.
आता स्कॅनर क्लास आपण म्हणजे ऑब्जेक्ट कसं करायचं कळालं, आता मेथड पण बनणार आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा आपण हे लिहू, ठीक आहे. टू क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ स्कॅनर क्लास. असं लिहून खाली इम्पोर्ट सुरुवातीला आणि नंतर हे वाला लिहू. इथं काय लिहायचं कळालं, हे आपण म्हणजे त्याला पास केलंय की सिस्टीम मधलं इनपुट पाहिजे आपल्याला. म्हणून जर वेगळी म्हणजे वेगळ्या गोष्टी असल्या तर दुसरं थोडं बदल होईल. एससीचं काय आहे सर खाली क्लास? हे एवढं हा लिहिलं. लिहिलं. त्यानंतर आपण ह्या म्हणजे क्लासचा वापर करून आपल्याला ऑपरेशन करायचं. त्यामुळं मेथड वापरण्यासाठी हे एससी हे ऑब्जेक्टचं नाव, डॉट इथे मेथड. आपण जसं स्ट्रिंग मध्ये एसटीआर डॉट लेंथ करत होतो, तर एसटीआर काय होत आहे, स्ट्रिंग. एसटीआर हे स्ट्रिंगचा ऑब्जेक्ट समजा, ठीक आहे ना, किंवा रेफरन्स. आणि डॉट वापरून आपण मेथड लिहित होतो ना इथे. तसं इथं हा ऑब्जेक्ट स्कॅनर क्लासचा आणि डॉट वापरून मेथडचं नाव. आता इथं मेथड कुठल्या कुठल्या, तर ह्या सगळ्या मेथड्स आहेत. ह्या नेक्स्ट बुलियन, नेक्स्ट बाईट, नेक्स्ट डबल, नेक्स्ट इंट, नेक्स्ट फ्लोट, लाईन, लॉंग. आता हे सगळे जे आपल्याला, आता आपण जर इंटिजर व्हॅल्यू देणार असलो, स्कॅन करणार असलो, तर आपण नेक्स्ट इंट वापरणार. जर हे पॉइंट मध्ये व्हॅल्यू घेणार असलो तर आपण फ्लोट वापरणार. जर पॉइंट मध्ये खूप साऱ्या व्हॅल्यू असल्या तर हे डबल वापरणार. सर ते लाईन काय आहे? लाईन म्हणजे आपल्याला पूर्ण हेच करायचं असतं का, पूर्ण लाईन घ्यायची असते. पॉइंट म्हणजे मध्ये काय? नाही पॉइंट मध्ये लाईन नाही, इथं कॅरेक्टर असलं, इंडिया इज माय कंट्री असं असली एक व्हॅल्यू आहे. मग ते कॅरेक्टर मध्ये वगैरे नाही येणार ना स्ट्रिंग मध्ये? ही पूर्ण घेणार ती लाईन. जे काय आपण इनपुट देणार ते सगळं घेणार. आणि ते फक्त हेच पाहिजे का, म्हणजे अल्फाबेट? नाही कुठलं पण असतं, काही. सगळं घेणार. ते जेवढं दिले ते सगळं घेणार. तर हे एवढं लिहिलं. आता मेथड्स ऑफ स्कॅनर क्लास असं लिहून आपण मेथड्स ऑफ स्कॅनर क्लास. आणि त्यामध्ये काय करायचं, खाली हे असं एक नंबर द्यायचं आणि हे सगळं ह्याच्या पुढे आपण हे एक्सप्लेन करणार की काय घेणार आहे. हे ट्रू और फॉल्स घ्यायचं असलं तर नेक्स्ट बुलियन वापरणार. जर छोटा म्हणजे छोटी व्हॅल्यू असली तर नेक्स्ट बाईट करणार. डबल कधी वापरणार जर पॉइंट मध्ये व्हॅल्यू असते खूप सारी. नेक्स्ट इंटिजर घेण्यासाठी, पॉइंट मध्ये छोटी व्हॅल्यू घेण्यासाठी नेक्स्ट फ्लोट घेणार. पूर्ण लाईन घेण्यासाठी नेक्स्ट लाईन. असं हे नेक्स्ट टेबल घ्यायच्या अगोदर 1 बाईट मध्ये किती असते, 8 बीट असते ना. तर हे खूपच छोटा नंबर आहे. आता 1 to 10 मध्येच आहे समजा, आणि ह्याच्या पुढे जाणार पण आहे असं जर माहित असतं तर मग छोटा जास्त स्पेस कशाला वापरणार, तुम्ही बाईट वापरणार. पण जर ह्याच्यापेक्षा मोठा आहे, शॉर्ट पेक्षा पण मोठा आहे तर इंट वापर. आणि इंट पेक्षा पण म्हणजे इंटचे किती 4 बाईट्स असतात ना. 4 बाईट म्हणजे किती झालं, एक बाईट म्हणजे 8 बाईट्स. तर 4 बाईट्स म्हणजे किती झालं, 34 बाईट्स. 34 का 32, 32. एका बाईटचे 8 बीट असतात ना, 4 बाईटचे 32 बिट्स. हे इंटिजरचा स्पेस आहे. जर ह्यापेक्षा पण जर मोठी व्हॅल्यू असली तर त्यासाठी लॉंग वापरणार. एवढंच शॉर्टला 2 बाईट्स, इंटला 4 बाईट्स, बाईटला 1 बाईट आणि लॉंगला 8 बाईट्स. असं म्हणजे ते ज्याची मोठी साईज ते सगळं असं नावानुसारच अर्थ येतो. लॉंगला किती बाईट्स? 8. तर हे सगळं कळालं मेथड. आता आपल्याला कुठली व्हॅल्यू घेणार आहेत आपण त्यावर हे ठरणार. ठीक आहे. आता कधी कधी काय होतं की जर आपण म्हणजे जे घेणार आहेत व्हॅल्यू ती जर आपली फिक्स नसली, कधी 1 लाईन असली, कधी खूप सारी असली, तर आपण पुन्हा हे त्यांच्यासाठी त्यांची व्हॅल्यू फिक्स नाही माहिती आपल्याला. इंटिजर देईल ते पण माहित नाही, कॅरेक्टर देईल ते पण माहित नाही. मग ते ज्याचं काहीच माहित नाही त्याला नेक्स्ट लाईन वापरणार. मग
ते सगळंच घेणार, ठीक आहे. हा. तर हे लक्षात आलं ना. आता आपण ह्याचा एक प्रोग्राम बघू, नंतर पुन्हा पुढे जाऊ. चालेल. आता आपण स्कॅनर क्लास इम्पोर्ट केलाय. इथं आपण डायरेक्ट जरी लिहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही. स्कॅनर, त्याला आपण नाव देऊ. काय नाव आहे? SSD. न्यू स्कॅनर. न्यू काय करणार? नवीन ऑब्जेक्ट क्रिएट कर. ऑब्जेक्ट तयार करणार स्कॅनर क्लास. स्कॅनर सिस्टम डॉट इन सिम्पल. हा ऑब्जेक्ट तयार झाला आहे. येस. आता SC चा वापर करून आपल्याला काय करायचं? व्हॅल्यू घ्यायची. त्यामुळे सुरुवातीला आपण आधी प्रिंट करू की एंटर द नंबर असं करू. प्रिंट करण्यासाठी काय करणार आपण? सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट आणि ह्याच्यामध्ये एंटर नंबर. आणि मग पुन्हा ह्या SC चा वापर करून स्कॅन करू. SC डॉट. इथं आता काय वापरणार आपण? नेक्स्ट इंट वापरणार, कारण आपल्याला इंटिजर व्हॅल्यू घ्यायची नंबर. सर ते एंटर द नंबरच्या पुढे प्लस नाही टाकायचं का? प्लस कधी टाकणार आपण? जर आपल्याला अजून ऍडिशनल काय ऍड करायचं त्याच्यामध्ये. अच्छा. आता आपण एंटर नंबर म्हणणार, त्याला काय आपण अजून काय ऍड करणार का? आता जर कधी कधी असतं की युअर नंबर इज इक्वल टू आपण प्लस नंबर करतो, तर त्यावेळेस आपण काहीतरी ऍड करतो ना. इथं ऍड काही करायची गरज नाही, ठीक आहे. आणि हा नंबर घेणार आणि मग अजून एकदा प्रिंट करू आपण. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट गिव्हन नंबर इक्वल टू. आता इथं काय करावं लागलं आपल्याला? आता नंबर जे घेतलाय आपण ते कुठं तर सेव्ह केलं नाही आपण, तर फक्त घेतलं. इथं आपण एक व्हेरिएबल नंबर इक्वल टू ही व्हॅल्यू झाली नंबर मध्ये आणि नंबर फक्त प्रिंट. इथं करावं लागेल प्लस, कारण आपण इथं सांगायचं नंबर ऍड करून. आता डेट मध्ये 4 क्लासेस आहेत. लोकल डेट, लोकल टाइम, लोकल डेट टाइम आणि डेट टाइम फॉर्मॅट. आता नावाकडे बघून काय वाटतं? लोकल डेट म्हणजे आपण कम्प्युटर वगैरे त्यामध्ये बघतो ते हा, नॉर्मल. जी सिस्टीम मध्ये डेट प्रेझेंट आहे ती डेट सांगणार. जे सिस्टीम मध्ये लोकल टाइम चालू आहे तो टाइम सांगणार. लोकल मध्ये डेट अँड टाइम दोन्ही सांगणार. आणि डेट अँड टाइम त्यांचा फॉर्मॅट चेंज करणार. फॉर्मॅट म्हणजे हे जे YYMM DD असं काय ऐकलंय का? हो. म्हणजे इयर मंथ आणि डेटचा फॉर्मॅट जर चेंज करायचं असलं तर हे वापरणार. आणि लोकल डेट टाइम कुठल्या फॉर्मॅट मध्ये येईल करणार? ह्या फॉर्मॅट मध्ये डेट सांगणार. YY म्हणजे इयर सांगणार. आता किती? 2025. मंथ कोणता? डिसेंबर. आणि डेट किती आज? 30. असं सांगणार. सर टाइमचं 24 तासाचं पण होतं. हा, टाइम कसं सांगणार? आवर, मिनिट, सेकंद आणि मिनिट. आणि डेट टाइम दोन्ही सांगणार. आणि डेट फॉर्मॅट मध्ये आपण चेंज करता येईल. पण हा क्लास आहे, हा मेथड नाही, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं, क्लास आहे. तर हा क्लास मग वापरताना कसं करावं लागेल आपल्याला? इथं ऑब्जेक्टचं नाव समजा माय डेट करू समजा आपण. आणि स्कॅनरच्या ऐवजी कुठला क्लास वापरणार आपण आता? डेट. फक्त डेट नाही, लोकल डेट. येईल कॅपिटल लोकल डेट. हा ऑब्जेक्ट आणि न्यू इथे लोकल डेट. न्यू नाही, न्यू नाही वापरत. न्यू नाही. आपण म्हणजे आता एक मेथड वापरणार आपण नाव. सध्याचं काय टाइम डायरेक्ट आपण टाइम त्याला देणार. हा ऑब्जेक्ट तयार केला आपण ह्या क्लासचा आणि त्याला डायरेक्ट टाइम नाव दिला. असं नवीन म्हणजे
न्यू कधी वापरणार जेव्हा आपल्याला नवीन काहीतरी तयार करायचं. आता नवीन तयार करायचं जे आहे ते सांगायचं फक्त आपल्याला, त्यामुळे तो न्यू वापरला नाही. पण क्लास घेतला, जो ऑब्जेक्ट घेतला आणि त्याला व्हॅल्यू डायरेक्ट पास केली. मग त्याला प्रिंट करताना फक्त काय करणार, त्या डेट इक्वल टू प्लस करणार, इथे डायरेक्ट या ऑब्जेक्टचं नाव सांगणार माझे, इथे व्हॅल्यू देणार डेटची. ठीक आहे, एकदा आपण हे करून बघू म्हणजे थोडं घेऊ. हे 4 नाव टाकले ना, आणि हे कोडिंगचे पण हा अर्थ नावानुसार सोपं आहे. हा फक्त डेट सांगण्यासाठी वापरणार, हा टाइम सांगण्यासाठी, हे दोन्ही सांगण्यासाठी फॉर्मॅट चेंज करणार. आणि हा डेट कुठल्या फॉर्मॅट मध्ये, ह्या फॉर्मॅट मध्ये सांगणार, टाइम सांगणार ह्या फॉर्मॅट मध्ये, हे दोन्ही सांगणार आणि चेंज करायचं असं फॉर्मॅट. ठीक आहे, हे 4 एवढं लिहून घे आणि त्यानंतर हा प्रोग्राम आपण करू.